सावे, बाळा माफ कर तुझ्या आईला. पण तू लवकरात लवकर बरी व्हावीस ना, म्हणूनच करायला लागलोय आम्ही हे समजा. अरे राव, तुम्ही भाऊ का केलं तसं? तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. अहो, मी सांगितलं होतं ना की मी सावीची काळजी घेणार, मी बरं करणार तिला. मग तरी का असं वागलात तुम्ही? आणि आई, तुम्ही? अहो, आई आत ना तिची. असं कसं करू शकता तुम्ही? तिला इथं असं वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवलं. धैर्यराव, अहो आई आहे म्हणूनच मी. म्हणून काय? म्हणून काय आई? कुणी हक्क दिला तुम्हाला तिच्याबद्दल निर्णय घ्यायचा? ती माझी बायको आहे. तिच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा ना, ते माझं मी बघेन. धैर्यराव, हे बघा, हे सगळं करताना आम्हाला पण लय आनंद होतोय असं नाही. अहो, आमचं पण काळीच तुटतंय की. मला काय वाटतं आणि किती वाटतं ना, हे चांगलंच कळलं मला. तुम्हाला जर खरंच तिची काळजी असती ना, तर तिला इथं वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नसतं आणलं तुम्ही. नाही, ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला सावी जड झाली असेल, पण मला तिची काळजी वाटते. तुम्ही तिच्याबद्दल काही निर्णय घेतला असला ना, तरी ती माझी बायको आहे. आणि मीच ठरवणार तिचं काय करायचं ते. तुम्ही सगळ्यांनी जरी तिची जबाबदारी झटकली असेल ना, तरी मी तुमच्यासारखं वागणार नाही. मी माझ्या सावीला एक क्षण इथं थांबू देणार नाही. मी आत्ताच्या आत्ता तिला इथनं घेऊन जाणार, तिला बरं करणार, आणि हे करताना मला कुणी अडवू शकणार नाही. धैर्यराव, धैर्यराव, अहो, सावी! एक मिनिट साहेब, शांत व्हा. कोणाला भेटायचंय तुम्हाला? सावी मुजुमदार, माझी बायको आहे. मला भेटायचंय तिला. कुठं आहे ती? हे बघा साहेब, तुम्ही परवानगीशिवाय आत येऊ शकत नाही, त्यांना भेटू शकत नाही. अरे असं कसं? सांगितलं ना माझी बायको आहे ती. सावी! एक मिनिट सर, असं पेशंटला हाका मारू नका, डिस्टर्ब होतो इथं. हे बघा, मला माझ्या बायकोला भेटायचंय. मला घरी घेऊन जायचंय तिला. सोड. सावी! सर थांबा. सावी! थांबा. सिक्युरिटी थांबा ना. सावी! 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 घासल सावी. सावी! आंबा पाहिजे का तुला? आंबा